प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. धर्तीवरचं स्वर्ग आणि प्रत्येक मराठी मुलाचं स्वप्न असलेलं ठिकाण म्हणजेच रायगड. आणि अशा पुण्यभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगडाची आज आपण भेट घेणार आहोत. गडावरचं जगदीश्वराचं मंदिर, होळीचं मैदान, राजांची समाधी, त्यावेळेसची असणारी बाजारपेठ, हत्ती तलाव आणि गंगासागर तलाव या सर्व गोष्टींची आपण आज माहिती घेणार आहोत. मित्रांनो, आता मी आहे रायगडच्या पायथ्याशी म्हणजेच पाचाड गावामध्ये. हे आहे पाचाड गाव आणि बघा इथून पुढून ना हे रोपवे चालू होतं. आता दुपारचे 1 वाजलेत आणि वेळ खूप निघून गेले, त्याच्यामुळे आम्ही ठरवलं आहे की पायी न जाता रोपवेनं जायचं आणि रोपवेनं यायचं, जेणेकरून आपला जो गड चढायचा जो वेळ आहे तो वाचेल आणि तोच वेळ आपण गड एक्सप्लोर करण्यासाठी आपण तो वेळ वापरू शकतो. इथे बघा रोपवे संबंधी पूर्ण माहिती दिलेली आहे. म्हणजे तुम्ही जर रिटर्न करणार असाल तिकीट तर 310 आणि सिंगल एक तर जाणार असाल किंवा एक तर येणार असाल तर त्याचे 200 रुपये आणि सिनियर सिटीजनसाठी सुद्धा 200 रुपये असे आहेत तिकीट. आणि आता आम्ही जातानासुद्धा आणि येतानासुद्धा दोन्ही तिकीट काढतो आहे. रोपवेच्या मदतीने अवघ्या 4 ते 5 मिनिटांमध्ये आम्ही वरती येऊन पोहोचलो. किल्ल्याच्या आतमध्ये जाण्याआधी तुम्हाला पर पर्सन 25 रुपयाची तिकीट घ्यावी लागेल. त्यानंतर आम्ही गाईड घ्यायचं ठरवलं. 22 पॉईंटचे 1000 रुपये आणि 18 पॉईंटचे 700 रुपये असे त्यांचे चार्जेस होते. निलेश अवकीकर यांच्या सहाय्याने आज आपण पूर्ण रायगड अनुभवणार आहोत. घेऊन घ्यायचा माझा डबा गायकवाडचा मी नाही घेऊन. करे सुरुवात. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आता आपण प्रथम ज्या ठिकाणी उभे आहात ही रायगड किल्ल्याच्या मागच्या बाजून तुम्ही गडावरती एंट्री केली, कारण ही रायगडाची मागची बाजू आहे. मग रायगडाची समोरची बाजू आपण 2000 पायऱ्या चढून गडावरती येतो, ती रायगडाची समोरची बाजू आहे. मग रायगड किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची आहे 2851 फूट. रायगड किल्ला उंचावरती आहे. तुम्ही रायगड रोपवे प्रकल्पाने 5 मिनिटांमध्ये गडावरती आलात. त्याची हाईट आहे 1375 फूट 750 मीटर. रोपवेच्या खालच्या बाजूला एक डोंगर आहे. या डोंगराला इतिहासामध्ये पोटल्याचा डोंगर म्हटलं जातो, कारण त्या पोटल्याच्या डोंगरावरून इंग्रजांचे 2 अधिकारी कर्नल प्रॉथर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या गडावरती तोफ मारा केला, तेव्हा रायगड 11 ते 12 दिवस किल्ला जळत होता. या रायगडाचं आधीचं नाव रायरी नावाने या किल्ल्याला ओळखला जात होता. राजाने किल्ला जावळीचे मोरे चंद्रराव मोऱ्यांकडून राजाने किल्ला 1656 मध्ये जिंकल्यानंतर या गडाचं नाव रायगड असे जण नामकरण केलं. जावळी खोरं त्या काळामध्ये एवढं भयंकर जंगल होतं की प्रतापगड जो किल्ला आहे या प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते रायगडाच्या उत्तरेला एक कोकण दिवा आहे. या कोकण दिव्यापर्यंत खालच्या भूभागाला जावळीचं खोरं म्हटलं जातं. त्याच्यावरून एक म्हण काढली. ती म्हण म्हणजे अशी म्हटली जाते, आपल्या डोईमधली अस्वलीच्या डोईमध्ये जर सोडली तर त्या अस्वलीचे केस एवढे भयंकर असतात की त्या केसातली ऊस सापडेल, मात्र जावळीच्या खोऱ्यामध्ये भला मोठा हत्ती सोडला ना तर तो सापडू शकणार ना, असं दाट जंगल होतं. महाराजांनी किल्ला जिंकला. राजे प्रथम या गडाच्या पायथ्याजवळ आले. राजांच्या सोबत त्यांचे पंत होते. मोरोपंत पिंगळे हे पंतप्रधान होते. राजे पंताला म्हटलेत की पंत आपणच म्हटलात की रायरी रायरी ती हीच का रायरी. पंत राजांना म्हटलेत की महाराज हीच ती रायरी.
आणि तेव्हा राजांच्या तोंडातून या रायरीबद्दल काय उद्गार बाहेर पडलेत ते उद्गार असे म्हटले जातात. राजा खासात जाऊन पाहताच गड बहुत चकोट, चौथरपा गडाचे कडे ताशिल्याप्रमाणे गाव दीडगा उंच, पर्जन्यकाळी कडियावर गवत ही उगवत नाही, धोंडा ताशी वेकच आहे दौलताबाद, पृथ्वीवर चकोडगड खरा परंतु उंचीने थोडका आणि दौलताबादचे दशगुणी उंच. ऐसे देखून राजे संतुष्ट झाले आणि बोलिले तख्तास जागा हाच गड करावा, कारण तख्त म्हणजे राजधानी. म्हणून महाराजांनी या राजधानीसाठी या रायगडाची निवड केली. ज्या दरवाज्यातून आपण आता एंट्री केली या दरवाजाला मेना दरवाजा म्हटलं जातो. मेना म्हणजे छत्रपती शिवरायांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया सायंकाळच्या वेळी मेन्यांमध्ये बसून थंड हवेशीर बसण्यासाठी या दरवाजाचा वापर केला जायचा. मेना पालखी एकच, मेना बंदिस्त पालखी ओपन. आपण ज्या ठिकाणी उभ्यात हा राणीचा महाल आहे, कारण छत्रपती शिवरायांना 8 राण्या होत्या. सईबाई, पुतळाबाई, सोयराबाई, सगुणाबाई, गुणवंतबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई आणि सकवारबाई. महाराजांनी या नामवंत सरदारांच्या मुलींची लग्न केली होती. लिंबाळकर, जाधव, मोहिते, शिर्के, विचारे, गायकवाड आणि पालकर. कारण सोयरसंबंध वाढवावं म्हणून महाराजांनी 8 लग्न केली. या रायगडावरती मात्र 6 राण्या राहायच्या, 2 राण्या खाली राहायच्या. सईबाई राजगडावरती, त्या रायगडावरती आल्याच नाहीत. त्यांचं निधन राजगडावरती झालं 9 सप्टेंबर 1659 मध्ये. मग पुतळा राणी साहेब राजमाता जिजाऊ मासाहेबांचा वाडाखाली पाचाड गावामध्ये आहे. मग त्यांच्या सेवेला 1 राणी पाचाडला पुतळा राणी साहेब. मग रायगडावरती 6 राहायच्या, कारण एका राणीचा एवढा एक महाल आहे. प्रत्येक राणीला एक महाल असे रांगेत 6 राण्यांचे 6 दालनं आहेत. यांच्यावर जेवढं छत होतं इंग्रजांनी ज्या वेळी हल्ला केला, जेवढं लाकडाचं होतं ते जळून गेलं. मग पाहण्यासाठी काय भेटतं आपल्याला? याच्या आडव्या भिंती दिसतील, ह्या शिवकालीन नाही, पेशव्यांच्या काळातलं बांधकाम आहे. परंतु दगडी बांधकाम जेवढं तुम्हाला दिसेल हे महाराजांच्या काळातलं आहे. कारण प्रश्न पडतो, किल्ला एवढा मोठा आहे की 1200 एकराचं क्षेत्रफळ आहे. रायगड बांधायला महाराजांना 14 वर्षे लागली. मग बांधकामासाठी लागणारी दगडं ही रायगडावर कशी आणली? कारण दगडं खालून तर वरती येऊ शकत नाहीत. याच गडावरती मोठमोठ्या खाणी खोदल्या, त्यातून दगडं काढली, तिने आपलं बांधकाम केलं. आताच्या बांधकामांमध्ये आपण सिमेंट वाळू वापरतो, त्या काळामध्ये चुना, गूळ आणि शिसेने हा रायगड बांधलेला आहे. पुढे हॉल, पाठीमागे बेडरूम आणि त्याच्या मागे 350 वर्षापूर्वीचे शौचालय आहेत. ऐकलं तू काय? या बाजूला बघा, जे काही तुटलेले भग्नावशेष ज्या इमारती आहेत ना, यांना राष्ट्रप्रधान मंडळांचे सचिवालय व कार्यालय. आपल्या राजांच्या ताब्यात जेवढे गडकिल्ले होते, कारण 365 किल्ल्यांची राजधानी हा रायगड किल्ला. मग 365 किल्ल्यांचा कारभार आपल्या राजांचा रायगडावरून चालायचा. त्यांचं मंत्रालय, पार्लमेंट, इथे समोर जाळे लावलेत लोखंडी बघा. यांना धान्यांचं कोठार म्हटलं जातो. समजा गडाला जर वेळा पडला 3 ते 4 महिने पावसाळी धान्य असं पुरेल तर त्याचा स्टोरेजमध्ये इथे केला जायचा. याला कोकणात आपण पेव किंवा कढी म्हणतो बघा. कारण पन्हाळ्यावरती जे आहेत ते आंबरखंड म्हणतात. ते 20-22 फुट म्हणजे ते असे नाही आहेत, ते 52 फुटाचे आहेत. त्यांना गंगा, यमुना, सरस्वती असं म्हटलं जातं. पण इथे लाकडी सिडीने उतरायचे आणि ते काढले जायचे धान्य. या मंत्रिमंडळाच्या मागे पण टॉयलेट आहेत ते. हे अष्टप्रधान मंडळ, त्यांचं कार्यालय, ऑफिस. आणि तो का राजगड लाकडी होता, तो लाकडी, तो का राजगड दिसतो 3 नंबर शेवटचा म्हणजे मागे. हा सर्वात शेवटी तो राजगड आहे का? राजगड किल्ला तिकडून दिसेल अजून चांगला. हे चौथरे आहेत ना, हा प्रत्येक राणीच्या मालासमोर हा एक जोत आहे. त्यांचे नोकर चाकर होते ना, दासदाशी वगैरे, सर्वंट क्वार्टर्स. सर्वंट तेव्हा जर जाळलं नसतं तर हे किती अजून भारी दिसलं असतं. हे दगडाची झाकणं होती त्याच्यावरची, ते बघा मधल्यावर दगडाचं झाकण. पैसे वगैरे आहेत ते खिशात पडलेले आहेत लोकांच्या खिशात. हा, वाकून बघताना वगैरे. त्यांना माहिती नसतं ना. छत्रपती
जय. आता बघा, आता आपण ज्या ठिकाणी उभे आहेत हे रायगड किल्ल्यावरची अति महत्वाची जागा, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा. तर याच वाड्यामध्ये छत्रपती शिवरायांचं निधन 3 एप्रिल 1680 मध्ये चैत्र पौर्णिमा हनुमंत जयंती होती आणि त्याच दिवशी आपल्या राजांनी मात्र अखेरचा श्वास या महालामध्ये सोडला. कारण महाराजांचं निधन मात्र इथे झालं, पण आग्नी दिली समोर जगदीश्वराचं मंदिर बघा. मंदिराच्याच बाजूला व्हाईट कलरचं घुमट दिसतो ना, ती आहे आपल्या राजांची समाधी आहे. पण या भिंतीपासून समोरच्या भिंतीपर्यंत हा पूर्ण राजांचा प्रशस्त राहता राजवाडा, मखमली पडद्याने सजवलेला महाल. त्या मशालीच्या उजाडात या महालाचं वैभव काय असेल आपण कल्पना केली तर. वाड्याच्याच बाजूला इथे पाण्याच्या टाक्या, त्या काळामध्ये खांद्यावर कावडीनी पाणी आणलं जायचं तलावातून, त्या पाण्याचा स्टोरेज इथे केला जायचा. आणि त्याच्या बाजूला आपल्या राजांचं न्हाणीघर, म्हणजे आताचं टबाट ज्याला आपण बाटप म्हणतो ना, तसंच राजवाड्यामध्ये महाराजांचं स्नानगृह, आंघोळीचं ठिकाण समोर. हे पाणी स्टोरेज ठेवण्यासाठी हा, हे म्हणजे मोठमोठी तलाव आहे तिथे रायगडवर. आणि हे आंघोळीचं ठिकाण आहे, न्हाणीघर, स्नानगृह. त्या काळामध्ये तांब्याच्या पाईप लाईनीतून पाणी येतं, पाणी तांब्याच्या. आता कसं जरा पाऊस पडतो हा, तांब्याची पाईपलाईन. ज्याला आपण मुतपतखाना म्हणतो ना, ते इथे उखळ्या बघा. हेच होतं ना, राजवाड्याचाच परिसर आहे पूर्ण टोटली. हे सचिवालय होता त्या राजवाड्यात. समोर बघा, हा जो मनोरा दिसतो ना, या स्तंभाला छत्रपती शिवरायांची गॅलरी, बालखणी किंवा राजवाड्यामधला महाराजांचा सज्जा. आणि हे सप्त मनोरे हवेशीर बसण्यासाठी, एकावरती एक अशी 5 मजली, पलीकडचा विजयी स्तंभ. महाराज जर कोणतेही गड किल्ले जिंकून आले की इथे आपला भगवा झेंडा फडकावायचे. समोर एक विटांची रूम दिसते बघा, या विटाच्या रूमला टाकसाळ म्हटलं जातो. टाकसाळ म्हणजे मिंट, म्हणजे आत्ताची जी रिझर्व्ह बँक आहे तशीच महाराजांच्या काळातली ती रिझर्व्ह बँक. कारण आत्ताच्या कॉईन्सवर लिहिलेलं असतं सत्यमेव जयते. आपल्या राजांची राजमुद्रा होती, प्रतिपचंद्र लेखे व वर्ध विश्ववंदिता शहा सुनो शिवशाहीशा मुद्रा भद्राय राजते. प्रतिपचंद्राच्या कोरीप्रमाणे चंद्र जसा वाढत जातो तसा शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे यांचं राज्य चंद्र कोरीप्रमाणे कलेने आपल्या राजांचं राज्य पुढे वाढायला पाहिजे. इथे एक आयाताकृतीची रूम, अंडरग्राऊंड खाली एक तळघर आहे. 8 बाय 10ची रूम आहे. याला खलबतखाना म्हटलं जातो. खलबतखाना म्हणजे थोडक्यात आपल्या राजांची सिक्रेट. या कणाची बातमी या कणाला समजली नाही पाहिजे. गुपित काय बोलायचं असेल तर या रूमच्या आतमध्ये जाऊन महाराज बोलायचे, म्हणाला खलबतखाना. कारण खलबतखान्याचे गुप्त हेर होते बहिरूपी बहिर्जी नाईक. एवढे हुशार, एवढे चतुर की 18 भाषांचं ज्ञान आणि स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणजे बहिर्जी नाईक. समोर जे लाईटीचे पोल दिसले बघा, त्याच्या सरळ स्ट्रेट खाली हिरकणी कडा आहे. त्या बाजूने हिरकणी आपल्या बाळासाठी उतरली होती. परंतु ज्याने रायगड बांधला, आपल्या बांधकाम खात्याचे प्रमुख होते इंजिनियर आर्किटेक्चर हिरोजी इंदुलकर, ज्याने 14 वर्षामध्ये रायगड बांधला होता. गड बांधल्यावरती हिरोजी इंदुलकरने गडाची गॅरंटी पण दिली होती. हिरोजी म्हटले, महाराज आपल्या परवानगीशिवाय आणि महादरवाजाच्या व्यतिरिक्त गडावरती हवा आणि खाली जाईल ते पाणी, असा बेलाद आणि बुलंदगड केले. पण महाराज म्हटले, हिरोजी रायगड आपल्या राजधानीच्या दृष्टिकोनातून बेलाद व बुलंद झाला नाही. कारण का, ज्या कड्यावरतून जर हिरकणी उतरू शकते तर त्या कड्यावरून एक दुश्मन चढेल किंवा उतरू शकेल. म्हणजे एका स्त्रीने एका शत्रूची जागा दाखवली आणि तेव्हाच हिरकणीचा सत्कार महाराजांनी हिरोजी इंदुलकरांच्या हस्ते साडी चोळी देऊन तिच्या मानाचा मुजरा केला. पण हिराच्या कड्यावरती 2 महिन्याचं बाळ होतं. त्या बाळाला राजे नक्कीच म्हटले असतील की वा बहादरा की या आईचं दूध पिलेस, लवकर मोठा होऊन आपल्या स्वराज्यामध्ये सामील हो. तर त्या मातेला किती धन्य झाला असेल. महाराज म्हटले, हिरोजी जा कडा उडवा, सुरंगणीत तासून घ्या आणि त्या कड्याला नाव द्या हिरकणी कडा. आजही इतिहासामध्ये हिरकणीचा उल्लेख आहे. पण त्या हिरकणीच्या बुरुजावरून एक छोटीशी कविता आहे.
ती कविता अशी म्हटली जाते की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची, कथा सांगतो ऐका जुनी तेथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तळाशी वाळुसर या नावाचे, राहत होते कुटुंब छोटे गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको तान्हा मुलगा कुटुंब होते छोटेसे, अनशोभत होत्या हिरा नावच्या तडपदार घरवालीचे. सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरी, चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध गालिता हिरा क्षणभर विसावली, ध्यानी आले नाही तिच्या कधी सांज वेळ टळून गेली. सूर्यदेव मावळते झाले बंद गडाचे दरवाजे, आणि मनात भ्याली हिरा म्हणाली खरी ताने बाळ माझे. हात जोडून करी विनंती जाऊ द्या खाली मला, आणि गडकरी म्हणे नाही अनुज्ञा शिवरायांची आम्हाला. बाळाची आठवे झाली माय माऊली वेडी पिसी, कडा उतरून धावत जाऊन बाळाला ती घे कुशी. हातुलने हे धाडस पाहुनी महाराज स्तंभित झाले, साडी चोळी हिरास देऊन प्रेमेन सन्मानित केले. कड्यावरी त्या बुरुज बांधिला साक्ष आईच्या प्रेमाचा, ऐकू येते कथा जुनी अशी हिरकणी बुरुजाची. ऐकू येते कथा जुनी अशी हिरकणी बुरुजाची. इथे खाली तलाव आहे, रायगडावरचा सर्वात मोठा तलाव. याला इतिहासामध्ये गंगा सागर तलाव म्हटलं जातो. राजांच्या राज्याभिषेकाला जे 7 नद्यांचं जे पाणी आणलं होतं त्यातलं राहिलेलं पाणी या गंगासागर तलावामध्ये ओतलं गेलेलं आहे. 32 फूट खोल तलाव आहे. 30 फूट. समोरचं टकमुक्त लोक टोकावरती उभे आहेत. त्याचं मग टोक गद्दारी केली की त्या व्यक्तीला पोत्यात भरायचे, भाल्याची टोक लावायचे आणि तिथून मात्र फेकून दिलं जायचं. परंतु ॲक्च्युली महाराजांनी कडेलट कुणाचा केला नाही आणि संभाजी महाराजांनी कुणाला सोडलं. तिथून त्यांना राजमाता जिजाऊंचं दर्शन आहे. आणि ज्या चौथऱ्यावरती आपण उभे आहात याला सचिवालय, दप्तरखाना. हा दप्तरखाना ऑफिस राजांचं सेक्रेटरी ऑफिस. ती सदर म्हणजे नाही निवाडा दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती आहे ना, दिवाणे आम दिवाणे खास. हा दिवाणे खास आहे, पलीकडे दिवाणे आम आहे. आम म्हणजे आमजनतेसाठी आणि खास म्हणजे खास लोकांसाठी. थोडक्यात आपल्या राजांचं कोर्ट. दिवाणे खासला मराठीमध्ये सदर म्हटली जाते, कारण आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत तो दिवाणे आम आहे, जिथे आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला 351 वर्षापूर्वी. त्या जागेवरती आपण जाणार आहोत. रायगड एवढा नॅचरली किल्ला आहे की कमळाची कळी जी मधून उगम होते ना, तसं रायगड किल्ला एकाच खडकावर एका डोंगरावरती आहे. याच्या चारी बाजूला तुम्ही बघाल तर सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. पण सह्याद्रीच्या पर्वतरांगाला तुम्ही जर सोडलीत तर त्याच्या व्यतिरिक्त रायगडाला कोणताही डोंगर कनेक्टेड किंवा जॉईंट नाही. एकदम सेपरेट किल्ल्यावरती येण्यासाठी एकमेव रस्ता, ज्या रस्त्याने आपण गडावरती पायऱ्या चढून येतो तोच रस्त्याने परत रिटर्न जाण्यासाठी तोच मार्ग आहे. तिथे आपल्या राजांचं मेन सिंहासन मेघडंबरी याला म्हटलं जातं. सिंहासन पंचधातूचं आहे, पण असंच होतं आपल्या राजांचं 32 मणाचं सुवर्ण सिंहासन. 1 मण म्हणजे 40 किलो, 1280 किलो वजनाचं जे सिंहासन होतं ते इंग्रजांनी पळवलं. हे 5 मेडलचे 1985 मध्ये भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानी जयसिंग जेव्हा आले होते त्यांच्याच त्या मेघडंबरीचं उद्घाटन केलेलं आहे. या मेघडंबरीच्या आतमध्ये आपल्या राजांची मूर्ती आहे. ही मूर्ती युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे त्यांचे वारसदार यांनी 2009 मध्ये 6 जूनला महाराजांच्या राज्याभिषेकाला महाराजांची मूर्ती आतमध्ये बसवली आहे. कारण 600 किलोची मूर्ती आहे. हा पूर्ण परिसर आपल्या राजांचा राज दरबार 351 वर्षापूर्वी झालेल्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाची जागा. कारण दरबारामध्ये राज्याभिषेकाला त्या काळामध्ये 6000 लोक उपस्थित होती. मग सिंहासन ते नगारखाना मधला अंतर 200 फुटापेक्षा जास्त आहे. त्या काळात इलेक्ट्रिक माईक नव्हतं. कोपऱ्यात बसणारा व्यक्ती कुजबुज किंवा हळू आवाजामध्ये बोलत असेल तर तो आवाज महाराजांपर्यंत पोहोचला जायचा. महाराज तिथून बोलले की तो आवाज त्या मागच्या व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे. ही एक सिस्टीम करून ठेवलेली. आणि यालाच म्हणतात की वास्तुशास्त्राची रचना आपण जर कल्पना केली तर त्या काळातले आर्किटेक्चर्स व इंजिनियर कसे असतील बघा. या सिंहासनावर जाण्यासाठी 4 पायऱ्या दिल्या. त्या 4 पायऱ्या एवढ्या महत्वाच्या पायऱ्या आहेत की महाराज
सिंहासनाच्या पायऱ्या चढताना राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांच्या डोळ्यातून आसरू गळले की शिवनेरीच्या मातीमध्ये जो बाळ माझा शुभा खेळत होता तो आज 32 मणाच्या सुवर्ण सिंहासनावरती आरूढ होणार. राजे नक्कीच म्हटले असतील आऊसाहेबांना की आऊसाहेब मी हिंदवी स्वराज्याची पहिली पायरी चढतो तो तानाजी मालुसरे, दुसरी पायरी चढतो तो बाजीप्रभू देशपांडे, तिसरी पायरी चढतो तो मुरारबाजी आणि चौथी पायरी म्हणजेच माझा प्रतापराव गुजर. राजे सिंहासनामध्ये जाताना त्यांच्या वीर मावळ्यांची आठवणीत होती, ज्यांच्या जीवावर आज मी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. ते शूर आणि वीर आज जर असते तर तो आजचा दिवस किती आनंदाचा असता. महाराज सिंहासनावरती आरूढ झाले. गागा भट्टांनी महाराजांच्या हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली. विष्णू हा जगाचा पालक असतो. महाराज अवघ्या हिंदवी स्वराज्याचे राज्य होणार. महाराजांच्या अंगावर छत्र धरलं. गागाभट वरती येऊन त्याने एक ललकारी दिलेली आहे. ती ललकारी म्हणतो पाठीमागून जय म्हणा की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. अशा चणीत उतरे चवडे वाजून सकाळी पहाटे 5ला आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला. महाराज छत्रपती झाले. 21 तोफांचे इशारे देण्यात आले. महाराजांच्या राज्याभिषेकाचा जो आपण फोटो पाहतो ना आपल्या घरामध्ये, त्या राज्याभिषेकाच्या छायाचित्रामध्ये इंग्रज वकील आपली कॅप काढून महाराजांना मुजरा करतो बघा. याचं नाव हेनरी ऑक्झॅन्डन. तो त्या काळामध्ये पायी चढून किल्ल्यावरती आलेला असतो. पण येणाऱ्या लोकांच्या स्वागताला त्या गेटच्या समोर 2 हत्ती आणि घोडे सजवले होते. इंग्रज दरबारामध्ये प्रवेश करतो एवढा विचारामध्ये पडतो की मी 2 पायाचा माणूस रायगड किल्ल्यावरती येताना जर का माझी दमछाक होते तर हे 4-4 पायाचे हत्ती गडावर कसे आणले राजांनी. हा इंग्रजाला प्रश्न पडला. त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला मिळत नाही. त्याने तो प्रश्न आपल्या रोजनिशी वहीमध्ये लिहिला. या रोजनिशी वहीचा लॉंग फ्रॉम बीबीडी बुक ऑफ बॉम्बे डगलस. त्याचे उत्तर अलीकडचे रायगडाचे अभ्यासक व संशोधक ते म्हणतायत राजे एवढे ग्रेट होते की रायगडाची बांधकामं चालू असताना महाराजांनी छोटी पिल्लं पालखीत बसून वरती आणून त्यांचं पालनपोषण गडावर केलं. ही आपल्या राजांची मोठी दूरदृष्टी होती बघा. तो नगारखाना 52 फुटाचा गेट आहे. पण याचीच कॉपी मारली, याची प्रतिकृती मारली आणि ब्रिटिशांनी गेट ऑफ इंडिया आणि मुंबई गेट बांधला बघा. हा नगारखाना गेट आहे. इथे नगारा वाजवला की किल्ल्याचे जेवढे दरवाजे ते क्लोज बंद व्हायचे. आजही नगारखान्यावरती नगारा वाजवला की दरवाजा बंद म्हणजे महादरवाजा आजही बंद होतो 5:30ला. वरती राहू शकत नाही ना? नाही बंद केलं. पहिले राहून दे. रायगडाच्या समोरच्या बाजूला आता आपण आलो. ही गडाची समोरची बाजू आहे. तुम्ही आलात ती मागची बाजू म्हणजे ही फ्रंट आहे किल्ल्याची. चढून येणारे लोक इथून पहिली एंट्री इथून करतात दरबारामध्ये. आणि हा आपला ध्वजस्तंभ 26 जानेवारी 15 ऑगस्ट आणि 1 मेला मात्र इथे तिरंगा फडकवला जातो. आणि 1 नंबर तिरंगा फडकवला जातो दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावर. 2nd नंबर महाराष्ट्रात रायगडावर फडकवला जातो नायब तहसीलदारांच्या हस्ते. सलामी असते. तो डोंगर दिसेल या पोटल्यात इंग्रजांनी हल्ला केला. इंग्रजांनी केव्हा हल्ला केला इकडे? 1818 मध्ये. 10 मे 1818ला पेशवे होते ते. चालेल ते जेवढं शिवाजी महाराजांच्या आधी ना? महाराजांच्या नंतर रे. ते बघा हा दिसतो बघा. हे पोटल्या डोंगरात धुका येते बघा. हा खालचा दिसतो बघा मोठा आहे. तो पोट्याचा डोंगर त्यांनी ते बघा ते दारू कोठर उडवलं ते बघा तिकडचं. हे इमारत दिसतं बघा बांधकाम. ते दारुगोळाचं ठिकाण त्यांनी उडवलं. हे बघा हे रेसिडेंट सगळे रेसिडेंट म्हणजे मंत्रिमंडळाचे आपण वाडे बघितले ना त्यातले काही हे बघा हे असे उत्खनन केलं. हे सगळं काढलं होतं जमिनीमध्ये. त्याच्यावरची माती काढून त्याच्या आतमध्ये त्यांना असं बांधकाम सापडलेलं आहे. इथे कुशावर तलाव आहे खाली. हे बघा दिसतंय कुशावर तलाव. आणि तिथूनच खाली वाघ दरवाजा. कोठार कुठे होते ते बघा तिकडे थोडे इकडे ते बघा पलीकडे दिसत ते बघा ते वरती बांधकाम. हा त्याच्यावर इंग्रजांनी मेन हल्ला त्याच्यावर केला ना. अच्छा खालून केला का? हो खालून हल्ला वर केलं ना. ते खालचं गाव कुठलं? ते हे ना हे वाघोळी गाव आहे. ते वाघोळी म्हणतात. इकडे रायगडवाडी निजामपूर ह्या साईडला आला. इकडे हिरकणी तुम्ही आला तो हिरकणीवाडी. तुम्ही रोपीत बसलत ना त्या गावात नाव हिरकणी. अच्छा हा हिरकणी आहे का तिकडनं? हो तो हिरकणी गावाचंच नाव आहे ना. हे फोटो बघा जुने 1924-25 मधले अस्तित्व कसं होतं बघा. हे 2005 ते 6 पासून असं. अच्छा हे बघा हा दरबार बरोबर काय होतं बघा किती. हे बघा इथे आपल्या राजांची मेन मूर्ती इथे आहे. आपण ऑल इंडियामध्ये टीव्हीमध्ये पेपरमध्ये पोस्टरमध्ये राजांची आपण जी प्रतिमा पाहतो ही प्रतिमा रायगडावरती आहे. कारण हा पुतळा 1974 मध्ये भारताच्या प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण या रायगडावर आले होते. तेव्हा इथे हेलिपॅड होतं.
तर त्यांच्या हस्ते महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलेलं आहे. मूर्ती घडवले मुंबईमध्ये गिरगावमध्ये. याचे शिल्पकार गणेश पाटकर आणि सहस्रबुद्धे. वरचं छत्र 2012 मध्ये शिवप्रतिष्ठान सांगलीचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजी. आजही त्यांची लोक सांगलीवरून दररोज पूजा करण्यासाठी रायगडावर येतात. दररोज 35 वर्ष झाली. हा पूर्ण परिसर आहे ना, याला होळीचं मैदान किंवा होळीचा माळ म्हटलं जातो. कारण फाल्गुन महिन्यामध्ये, शिमग्याच्या महिन्यात मार्चमध्ये पहिली होळी इथे पेटवली की पूर्ण गडकिल्ल्यांवरती होळी पेटवली जायची. पण त्या काळातला मात्र नियम असा होता की महाराज पेट्या होळीत नारळ टाकायचे. पण त्या पेट्या होळीतून जो हाताने नारळ काढेल, जो बहादूर असेल, त्यालाच राजे 1.25 किलो सोन्याचा कडा आणि डोक्यातलं मुकुट महाराज बक्षीस द्यायचे. संभाजी महाराज 9 वर्षांच्या असताना पेट्या होळीतून नारळ काढला होता बघा. समोरची बाजारपेठ 800 फूट लांबीला, 40 फूट रुंदीलाच, पण जमिनीपासून हाईट बघा एवढ्या उंचावर का ठेवले? घोड्यावर बसून सामान खरेदी करता येईल म्हणून त्या हाईट त्याच लेवलला ठेवलेली आहे. समोर दुकान, मध्ये स्टोरूम आणि मागच्या बाजूला राहायचे आगी दुकान, पिछे मकान. त्या काळामध्ये अतिक्रम प्रकार नव्हता. आता अतिक्रमण नसतं, कारण दुकानांच्या पायऱ्या रस्त्यावरती असतात बघा. त्या पायऱ्या ज्या आहेत त्या आतल्या बाजूला आहेत, रस्त्यात नाही आहेत. 44 दुकानं म्हणजे उजव्या बाजूला 22 आणि डाव्या बाजूला 22 अशी 44 दुकानं आहेत. पुढे जगदीश्वराचं मंदिर बघा, त्याची मी माहिती द्या, फक्त दर्शनाला जायचं तुम्हाला. त्या मंदिर बघा दिसतं ना, ते जगदीश्वर शंकराचं महादेवाचं मंदिर आहे. फक्त जो आकार आहे तो मशिदीसारखा ठेवले बघा. कारण मशीद ठेवण्याचं कारण आहे, गडावर जर का मोगलाई सत्ता आली तर मोगलांना समजावं की ते आपलं मंदिर आहे. मग आपल्या लोकांना आपण समजलं पाहिजे, कारण मंदिरातला जो मधला कळस आहे ना, त्याच्या चारी बाजूला कमळाच्या कळ्या आहेत. कमळ म्हणजे हिंदूंचं प्रतीक असतो. दोघांना सेम वाटावं म्हणून ते मोगलांना तोडलं नाही. परंतु कोणत्याही गडकिल्ल्यांवरती गेलात, शंकरांच्या मंदिरांचे दरवाजे तुम्ही जर बघाल तर उंचीला कमी आणि रुंदीला कमी ठेवलेत. कारण का? औरंगजेबचे सरदार उंचीला जास्त असून अंगाणी दिप्पाड असायचे. आपल्या मंदिरांमध्ये जर गेले तर नतमस्तक वाकून जावं म्हणून दरवाजांची हाईट ठेवलेली आहे. तुला महाराजांची समाधी दिसते बघा, व्हाईट कलर घुमट, ती महाराजांची समाधी आहे. समाधी शोधली महात्मा ज्योतिबा फुल्यांनी 1869 साली. समाधीच्या बाजूला एका कुत्र्याचं स्मारक आहे. आज त्या कुत्र्याबद्दल या महाराष्ट्रात खूप वादंग चालू आहे. समाधी आणि मंदिराच्या मध्ये गेट आहे. त्या गेटच्या पहिल्याच पायरीवर नाव लिहिले की ज्याने रायगड बांधला. आपल्या बांधकाम खात्याचे प्रमुख होते इंजिनियर आर्किटेक्चर हिरोजी इंदुलकर. 14 वर्षात रायगड बांधला होता. गड बांधल्यानंतर महाराजांनी विचारलं, हिरोजी तुम्ही आमच्या बांधकाम खात्याचे प्रमुख म्हणून मी प्रेमाने तुम्हाला हिरोजी म्हणतो. 14 वर्षात रायगड बांधलात हिरोजी, काय बक्षीस तुम्हाला पाहिजे? हिरोजीनं हवा असतं तर 2 गावांची इस्टेट, अर्ध्या गावाची वतनदारी, जहागीरदारी, पाटीलदारी मागितली असती तरी दिली असती. कारण का? सिंधुदुर्ग किल्ला त्यांनीच बांधला होता. प्रतापगड ही त्यांनी बांधला होता. मग रायगडाची बांधकामं चालू असताना पैसे कमी पडले. स्वतःचं घर दार वाडा हिरोजीने घाण ठेवला. या रायगडाची बांधकामं पूर्ण केलीत. महाराज म्हटले, मागा हिरोजी, काय हवंय आपल्याला? काय मागतलं हिरोजीने? हिरोजी म्हटले, राजा आपण मंदिरात जाताना ज्या पायरीवरती आपला उजवा पाऊल पडेल तिथे का नावाची पाटी द्या की जिथे आपला चरण स्पर्श होईल. म्हणून नाव लिहिलेलं आहे, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. कारण सेवेसाठी हिरोजी इंदुलकर सदैवरती तयार राहील. तर या मंदिराची माहिती दिलेली आहे, समाधीची पण माहिती दिलेली आहे. पण आम्ही इथपर्यंत येतो, परंतु जाता जाता मराठ्यांचे काही 4 शेर आहेत. ते 4 शेर असे म्हटले जातात की घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला, आणि शिवचरित्राशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, या देशाला नव्हे तर अख्ख्या जगाला जिजाऊंचा शोभा पाहिजे. म्हणून म्हटलं जातं, राजमाता जिजाऊ, अवराष्ट्रमाता जिजाऊ तुम्ही जन्माला जर आल्या नसत्या तर दिसली नसते अंगणामध्ये तुळस, आणि छत्रपती शिवरायांना तुम्ही जन्माला घातले नसते तर आज राहिले नसते मंदिरांचे उंच उंच कळस. म्हणून भूषण काय म्हणतायत, काशी हों की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर शिवराय ना पैदा होते तो सबकी सुन्नत हो जाती, सबकी सुन्नत हो जाती. जय शिवराय. जय शिवराय.